हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपण आलो आहोत सप्तशृंगी मातागड येथे. सप्तशृंगी मातागड येथे आल्यानंतर सर्वप्रथम भाविक ह्या कुंडामध्ये स्नान करतात. येथे खूप सारे दुकाने असून या दुकानांमध्ये देवीला जे लागणारे साहित्य आहे, जसे की खोळ, नऊवारी साडी येथे उपलब्ध आहे. देवीचे छान छान असे फोटो, देवीच्या मूर्ती, विविध प्रकारे देवीला लागणारे साहित्य पूर्णपणे उपलब्ध आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला महिषासूरचं मंदिर बघायला भेटते. देवीने येथे महिषासूरचा वध केलेला आहे, म्हणून देवीला महिषासूरमर्दिनी असे पण म्हटले जाते. येथे एक प्राचीन गणपती मंदिर पण आहे. आपले लक्ष वेधून घेणारी अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे. सप्तशृंगी देवीच्या मुख्य गाभाऱ्यासमोर जो मोठा पर्वत दिसत आहे त्याला मार्कंड्य डोंगर किंवा मार्कंड्य पर्वत असे म्हटले जाते. ऋषी मार्कंड्य यांनी येथे तपश्चर्या केली होती. त्यांनी देवीचे दुर्गा सप्तशती वाचून देवीची उपासना केली. त्यामुळे हा पर्वत देवीच्या उपासनेशी ऐतिहासिकरित्या जोडला गेलेला आहे. देवीच्या गाभाऱ्याकडे जाताना डाव्या बाजूस आपल्याला श्रीराम प्रभूंचे मंदिर भेटते. हे मंदिर लहान असून धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर एक प्राचीन मंदिर आहे.
सप्तशृंगी देवी मंदिर हे एक शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ मानले जाते. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यापैकी अर्धशक्तिपीठ हे सप्तशृंगी देवी मंदिर आहे. या देवीचा महिषासुरमर्दिनी असा अवतार प्रतिष्ठित आहे. या अवताराची कथा प्राचीन पुरातन ज्या कथा आहेत त्यामध्ये सांगितली गेलेली आहे. एक महिषासूर नावाचा असुर होता. त्याला ब्रह्मदेवाकडून असा आशीर्वाद मिळाला होता की त्याला कोणत्याही देवाने पराभूत करता येणार नाही. हा वर मिळाल्यावर महिषासूरने सर्वत्र अत्याचार सुरू केले. त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्रिलोकात उच्छांड मांडला. महिषासूरच्या भयाने सर्वत्र देव घाबरू लागले. मग ते ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या आश्रयाकडे गेले. देवतांनी आपापली दिव्य शक्ती एकत्र केल्या व त्या तेजातून एक दिव्य रूप असलेली देवी प्रकट झाली. ती म्हणजे ही सप्तशृंगी माता. प्रत्येक देवतेने आपापल्या हातातील शस्त्र देवीला दिले. शिवाने त्रिशूळ दिला, विष्णूने चक्र दिलं, वरुणाने शंख दिला, अग्नीने शक्तिशस्त्र दिला, कुबेराने गदा दिली, इंद्राने वस्त्र दिले. त्यामुळे देवी अष्टभुजा रूपात अलंकृत झाली. देवीचे स्थळ 7 शिखरांनी वेढलेले असल्याने तिला सप्तशृंगी देवी म्हणतात. येथे देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते व तिच्या 18 हातामध्ये विविध शस्त्र आहेत. कालभैरवाचं मंदिर आहे. त्या कालभैरवाच्या मंदिरात दर्शन घेतलं नाही तर देवी आपली इच्छा पूर्ण करत नाही. मग देवीच्या दर्शनाला जर तुम्ही येत असाल तर नक्की कालभैरवाचं दर्शन घ्या. तरच आपली इच्छा जी काही पूर्ण असेल ती होते. देवी आपल्यावर कृपा करते. असे काही जुने लोककथा आहेत त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे.